या ठिकाणी आईने चहा बनवून आणलाय गरमागरम. आपली ताई आता चहा पिते, काकीला देते आई चहा. नाही सोडली का कोकरी? हा काहीच पतंगी. आणि इथं बघा कसा पाळलाय गडी, भिजला पावसाने काय रे. या ठिकाणी बघा कोणी आले, बाहुबली. मग कस काय? माझे बी बरे. मेंढरा आली ते शेरड तर बघा, शेरडाला गारठा सण होत नाही मित्रांनो. सगळी शेरड आपली आता यांची नोगारीला उभी राहिली ते पडवीला. पाऊस चालू आहे आणि या ठिकाणी बघा कोणी आपली काकीवाय. मग बरं आहे का मित्रांनो? या ठिकाणी आपलं भाऊ ताई काकी आलेली आहेत. आता आई आपली मस्तपैकी भाकरी बनवते या ठिकाणी ज्वारीच्या. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आपला ब्लॉग आज चालू झालेला आहे 2 वाजता आणि 2 वाजता आपण घरचंच काम आवरत होतो. ते व्हिडिओ अपलोड करायला भरपूर वेळ गेल्यामुळं तुम्हाला काही शूटिंग दाखवता नाही आली. आणि इथून पुढे आम्ही सरपण आणायला जाणार आहे. संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला गाडी घेऊन आले आहे सरपण न्यायला. आज आईला मला दादांनी दिवसभर काम लावले हो का, हे आपलं सगळं सरपण न्यायचं. तर आता 2-3 खेपा न्यायला मित्रांनो. अदरवाईज गाय गडबडीत तुम्हाला नाही दाखवता आलं, पण आता जरा वाईज आटोक्यात आले. भरपूर काम आहे आज आपल्याला नाही का. एवढा अख्खं सरपण आपण जे हे झाडं ज्यांची डाळी होती वसावटा म्हणून त्यांनी आपल्याला सरपण न्यायला लावले. तर एवढं सगळं सरपण घेऊन जायचे आपल्याला. तर आई आपली ओजी बिजी बांधायला. मग आई हा काय वजी बांधल्या ते हे वजी त्यांच्यात गाडी तर सरपण घेऊन जायचं एवढं अख्खं. संध्याकाळच्या टायमाला एकदम जबरदस्त पाऊस चालू झालेला आहे. म्हणजे 4-5 वाजायचे आता वाजले ते. म्हणजे एवढा काही व्हिडिओ शूटिंग नाही केला. आता कसं असतं घरचं बी भरपूर काम असतं आणि त्या कामातून मी वेळ काढून व्हिडिओ बनवतो नाही का. आपलं घरचं सगळं काम करून वेळ काढून व्हिडिओ बनवायला लागतो नाही का. तर आता आपल्या आईचं काय चाललंय हो का. आईचं चाललंय आता आपलं ही माचोळी नंतर सरपण व्हायला आम्ही लय म्हणजे जवळजवळ 10-7-8 खेपाचं 2-3च खेपा केल्या असं डोकं लावलं आहे. आणि हे अख्खा आपला आळापाळा पडलाय. आता हे सगळं लावायचे माचोळीच्या वरती. होय आहे लावायचे ना. काय म्हणते पाऊस? सगळं बिराड खाली पाडलं होतं. म्हणजे माचोळी नेली होती सरपण आणायला. आता आपली माचोळी इथं लावली. पहिली माचोळी ना ह्या साईडला होती तेव्हा ना इथं माणसाला बसावी साईड नव्हतं. यंदा आम्ही डोकं लावलं, म्हणलं माचोळी इकडं ठेवा. मग हे अख्खा एरिया माणसांना बसायला. आपला अंकुश भाव आलाय, त्यांच्या अख्खा कोकऱ्यांना पाला बिला बांधला आहे. खायला लागले ते आता ओली आपली कोकरी तेव्हा कसे खाते ते. आता ही आपली सगळी कोकरी मस्तपैकी यांना चारा बिरायचं मित्रांनो. आता निवाऱ्याला आलाय आपलं आणि पाऊस बी येतोय मधून अजून पाळ्या. पाऊस चालू आहे आणि या ठिकाणी बघा कोणी आपली काकीवाय. मग काय नाही बाबा, बरं आहे का? बरं आहे. तुमचं आहे का बरं? बरे मजा करताय गाडी? हो का. एक बारक शिंगरू झाले काकीच्या घोडीला. जाऊन द्या पावसा पाण्याचं तुम्हाला लांब जायचे. आणि चेतर्या होय हो का. आम्ही चाललोय गाडी असं मित्रांनो. पाऊस येतोय, पडत्या पावसात हे बिराड न्यायचं उतरवायचं. मग तिथनं मोर जाऊ का काकी? सकाळी येतो. आपल्या चुलतीचे या ठिकाणी नानी बरं आहे ना हो का. चला या ठिकाणी बघा कोण आहे आपले ताईवाय चेतर्या घोडा घेऊन. चेतर्या घोडा चालवला. याचं नाव चेतर्या आहे मित्रांनो. आणि ताईला बघायची इच्छा होती. बघा पावसात कसं हाल चालल्यात आहे. चला असं असते मित्रांनो आपल्या धनगर लोकांचं. पाऊस ऊन वारा काय बघावं लागत नाही. आता हा बोजा पडत्या पावसात घेऊन चालले ते. अजून त्यांना जवळजवळ 3-3.5 किलोमीटर बोजा घेऊन जायचे. आणि तिथं बोजा नेल्यानंतर तिथून पुढं मग आपली जाळी द्यायची, बकऱ्यांचं व्यवस्थित करायचं, शेरडा बांधायच्या, मग पाणी आणायचं, मग लाकडं बघायची, मग तिथनं मोर स्वयंपाक. भरपूर हाल असते मित्रांनो. घरी पोचलेलो आहे. अख्ख्या पावसाने भिजवून टाकले आम्हाला. आणि हे बघा आता मेंढरं वाड्याला आले. तर हे नानांचा निवारा आहे मेंढरांचा. आपल्या मंदिरांच्या पाठीमागं नानांचा आहे निवारा. आणि हे बघा भांडी बिंडी लावले ते पावसाच्या पाण्याने. आणि आपला निवारा तो का पड्याल. आपली सगळं शेड मेंढरं पड्याला बसल्या ते शेडमध्ये. आपलं शेड आणि आपलं 2 वाघ गेलो होतं आज मेंढराकळ. बघा कसं काकाडल्या ते. आई मेंढराक होतो वाघा. पावसा पाण्यात होतोय का स्वयंपाक? आता काय शेड मध्ये काय टेन्शन नाही हो का. आपला टायगर नमला कर बाळा. सगळी मेंढरा आल्या ते. दादा कुठं गेलाय? दादा मी म्हणते मेंढर लावले
तिच्या गाडीत बसून पळाला का काही कळालं काय माहिती कुठं गेलं दादा मेढर लावून वाड्यात. बघा मित्रांनो कोणाचा वाडा आलेला आहे. आपलं नाना साहेब आले ते पुढं. बाहू नाना बघा त्यांची मेढर शेरडा आले तर इकडं. आता मी छत्री घेऊन आलोय. पाऊस भरपूर येतो या त्याकरता छत्री आणली या. बघा आपल्या नानाची त्यांची मेढर. हो का मेंढर आल्या ते या ठिकाणी. बघा कोणी आले. बाहुबली. मग कस काय माझं बी बरं आहे. कुठं नेलता वाडा आणि आता इकडे कुठे गेलता. इकडे पडेल वावरात बसा गेलो. मग का नाही बसला. पाऊस आला लय जोरात. पाऊस छत्री नाही काय नाही. आजारी पडचान की. काही चला चला वाडा आलाय तुमचा. आता मला वाटतंय खांडके वस्तीचे तिथं आला असेल. मेंढर आली ते शेरड तर बघा. शेरडाला गारठा सहन होत नाही मित्रांनो. सगळी शेरड आपली आता यांची नोगारीला उभी राहिल्या ते पडवीला. बघा या ठिकाणी सगळी शेरड बिरड आपली हो का खाली चरायला पळायला लागली मेर ठिकाणी. बघा कोण आलंय. मोत्या. मोत्या काय रे. मोत्या बघा. मोत्या मित्रांनो आपल्या भाऊंचा मोत्या. आपल्या काळूचा खात जिगरी दोस्त मोती. मोती काय रे. हा मग या ठिकाणी वाडा आलेला आहे. पाऊस तर चालूच आहे. राडा आलेलं आहे हो का. राडा आणले आता. जाऊन दे पडवीला. जाऊन दे बाय. जाऊन दे पडवीला. जाऊन दे भाऊ पडवीला. आणि आता बिराड आलेला आहे मित्रांनो. हो का कोकरी बिकरी मिळवली ते आपल्या नानींच. नाने सोडली का कोकरी. हा काहीच पतंगी. आणि इथं बघा कसा पाळलाय गडी भिजला पावसाने. काय रे काय नाव ठेवलंय नाने. हा स्वामी सोमू. ए सोमू. सोमू बघा. सोमू नानांचा आपल्या या ठिकाणी सगळी गोडी. आपल्या भाऊंचं तो काम चालू झालं बाबा. पाजणी बिजणी पाजायचं हो का. हे बारकी कोकरी बिकरी पाजून घेते ते आता. इथं आपलं नानांचा विराड आले आता शेडवरती बघा. गोडी बिडी आपली सगळी सोडून घ्यायचे ते यांचं चाललंय बघा. असू द्या असू द्या. आणू द्या आणू द्या. आणि बघा काळूची दोस्ती झालेली आहे. काळू दोस्ती झाली का मग मोत्यासोबत. का मोती बिहाड पाडायचं चाललंय. एक घोडी मोकळी झाली. एक घोडा राहिलाय आता. या ठिकाणी आईने चहा बनवून आणलाय गरमागरम. आपली ताई आता चहा पिते. काकीला देते आई चहा. दूध नाही घातलं आई. दूध नाही घातलं. प्या प्या प्या. पावसाची थंडून आले ते चहा पिते ते. या ठिकाणी आता वाघर उभी केलेले आहे यांनी. डोळं बघा मित्रांनो कसं दिसते ते सगळ्या मेंढरांचं. चमकते ते जाग्यावर. हे आपली वाघर आत्ताच देऊन झाले सगळ्या शेरडा मेंढरांना. आतमध्ये भरपूर काम करायचे त्यांना आता. शिरड बिरड बांधायचे ते. आपलं नाना भाऊ वाघर उभे करते ते तिकडं पड्याल. मित्रांनो या ठिकाणी आपलं भाऊ ताई काकी आलेली आहेत आता. आई आपली मस्तपैकी भाकरी बनवते या ठिकाणी ज्वारीच्या.
आई किती भाकरी बनवल्या? दादा दिली 7-8 बनवलेत की. हा आपल्या नानाला, नानीला, काकीला, भाऊला बघा भेळ, टपात भेळ कालवली, भेळ आणलेली आपल्या तेवढंच इथं आल्यावर नाश्ता म्हणून. ताई कोणाला दे? दादांना भेळ. दे 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 दादांना दिले. दादा बसले ते आपलं खुर्चीवर. पाऊस येतोय बाबा, आता काय करतोय? भेळ खातोय या. हा आणि आपलं भाऊन ती भेळ खाते ते. कशी लागते पावसा पाण्याची भेळ? बरी आहे, भेळ खातोय ना. हा भाऊ भेळ खाते ते. काकीचं चाललंय आपलं कोब हटायचं चाललंय का त्याचं? याचायचं चाललंय. मला नको बाबा भेळ. हे आता मी नुसती शूटिंग काढणार आहे आपल्या पब्लिकला दाखवाय. आई भाकर तुटलीला काय? तुटली अरे हे ज्वारीच आहे ना, त्यामुळं ऊन केलं तर वाईट पाणी, पण ते हटलं नाही आज पीठ. हा जाऊ दे आपला पिल्या खायचा. मग काय. दादा कशी भेळ लागते? मस्त आहे. हा दादांना मी दिली भेळ खायला. मेट्रो बघा आपली निवाऱ्याला कशी एकदम मस्तपैकी उभे राहिले ते इकडं. या ठिकाणी आपल्या सगळ्या गँगचं आता जेवण चाललेलं आहे. आपली आई वाढून देते सगळ्यांना. वा या ठिकाणी मस्तपैकी कोबो बिबो बनवलेला आहे. तवर वाईस मेंढरातलं काम करत होतो मी. आपली शिरड बिरड बांधू लागत होतो वाईस ताईला. तर आता कोबो घेतलाय खायला. भाऊ बी जेवते ते. भाऊ कसं लागतंय जेवण? भाऊ जेवण कसं लागतंय? हा आपली काकी बी जेवते या ठिकाणी. दादा बी जेवते ते. आई आपले आई तू जेवली होय? आई आता जेवल. यांना दिले वाढून आता जेवल. आई बी दमून आले ते सगळीच. काय कुबू कसा लागतोय? एक नंबर. हा जेवा जेवा पोटभर जेवा सगळ्यांनी. तुला नाही जेवायचंय? मला नाही. मित्रांनो आता तुम्ही म्हणतात चाल हा असा सोप्यावरती असा घरामध्ये कोठे बसलेला आहे. तर मित्रांनो हे आहे आपल्या भाऊंचं घर आणि आपल्या भाऊंचा वाडा आज आला आहे जागेवरती. तर ह्या घराचे राखण कराय त्यांनी मला लावलेलं आहे नाही का. म्हणजे हे आपलं सोपं बिपं आहे म्हणल्यावर अशी गादी बिदी असल्यावर आपण इथं झोपणार नाही असं कधी होईल का. तर मित्रांनो आलो आहे आता इथं घरामध्ये झोपायला. तर आजचा आपला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.